पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नक्की बरं आहेस ना रे? हा विद्युत, तुला हे सगळं करायची काय गरज होती? हा, संजूने आम्हाला सांगितलं नसतं तर कळलंच नसतं. अरे वेषांतर केलंस तू. मग काय करू ताई? आणखी किती दिवस संजू पासून लांब राहू सांग ना मला. मला नाही सहन झालं आणि शिल्पीने दुसरा पर्याय ठेवलाय का माझ्या पुढ्यात? विद्युत, तुला कळतंय का तू काय केलंस ते? हा, हे सगळं ती शिल्पी तुझ्या विरोधात त्या कोर्टात वापरू शकते. त्या विक्रमच्या केबिन मध्ये सीसीटीव्ही आहे की नाही हेही माहिती नव्हतं तुला, आणि तू हे सगळं करून आलास. अरे विद्युत, तू स्वतः एक लॉयर आहेस, वकील आहेस, आणि तू ही केअरलेसनेस करतोयस. श्रेयस, मी तिकडे एक वकील म्हणून नाही गेलो होतो, मी संजूचा बाप म्हणून गेलो होतो रे. अरे आधीच मी संजू पासून 2 वर्ष लांब राहिलो ना, कसं ते मला माहितीये, आणि मी अजून नाही त्याच्यापासून लांब राहू शकत. विद्युत, तुझ्या या वागण्यामुळे आज संजूचं अहो काय संजूला काय झालं? ताई, तू श्रेयसला का थांबवलंस? नाही, यांना म्हणायचं होतं की संजू खूप हळवा झाला होता रे. आय नो, संजू सुद्धा मला मिस करतोय. त्याला रोज त्याच्या पप्पांना भेटण्याच्या ऐवजी त्या विक्रमला भेटावं लागतंय. श्रेयस, मी तुला सांगतो, आज जे झालंय ना त्याच्यावरून तो विक्रम कोणत्याही थराला जाऊ शकतो. मी माझ्या मुलाला अशा माणसाबरोबर नाही राहू देऊ शकत. हे बघ श्रेयस, माझं शिल्पीवर प्रेम होतं आहे आणि ते कायम राहील, पण संजूच्या बाबतीत मी जो निर्णय घेणार आहे ना तो इमोशनल होऊन नाही घेणार. संजूच्या फ्युचरच्या दृष्टीने जो योग्य असेल ना तोच निर्णय मी घेईन, कोणी माझ्याबरोबर असलं तरी आणि नसलं तरी. विद्युत, आजपर्यंत ना मी फक्त शिल्पीची बाजू घेतली, पण आता नाही. विद्युत, मी तुझ्या बाजूने. संजूची कस्टडी तुलाच मिळाली पाहिजे, आणि त्यासाठी मी कोणत्याही प्रकारे तुला मदत करायला तयार आहे. उगाच तुझं ऐकलं आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला असं झालंय मला. इतका कसा इररिस्पॉन्सिबल वागू शकतोस रे तू? आणि अशा माणसाच्या हातात तू माझ्या मुलाची जबाबदारी कशी काय दिलीस बरं? आता संजू आलाय ना घरी, चिल, काम डाऊन. का तू मला शांत व्हायला सांगतोयस? अरे कशी शांत होऊ मी? एकतर विद्युत तिथे आला होता आणि तू त्याला मारहाण केलीस, हे सुद्धा माझ्यापासून लपवून ठेवलंस तू. आय नो, माझी चूक झाली, पण हे सगळं मी केलं कारण तुला त्रास नको व्हायला. विद्युत इथं आलाय हे कळलं असतं तर तू अपसेट झाली असतीस आणि मारहाण करावी लागली, नाहीतर तो संजूला घेऊन गेला असता. हे अफोर्ड करू शकली असतीस तू? नाही अफोर्ड करू शकत मी. पण मला इथे काय काय ऐकून घ्यावं लागलं माहितीये तरी तुला? सगळेजण मला मी कशी वाईट आई आहे हे सांगतायत. ती दीड दमडीची ती मिसेस इंडिया, ती सुद्धा माझ्या अंगावरती ओरडून बोलली. काय संबंध तिचा? आय नो, माझ्या चुकीमुळे तुला खूप ऐकून घ्यायला लागतंय, अँड आय टेक फुल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इट. पण आता आपण भांडत बसण्यापेक्षा ह्याच्यावर सोल्युशन नको का काढायला? सगळं ठीक होईल. अरे कशावरून ठीक होईल? हे सगळं मी तुला फोनवर नाही एक्सप्लेन करू शकत. खूप रात्र झाली आहे, तू झोप आता वेळेवरती. उद्या ऑफिसमध्ये आलीस की आपण बोलू. तोपर्यंत मी सांगतोय ते लक्षात ठेव आणि तसंच वाग. कळलं? ठीक आहे, कळलं. गुड. काय ग? काय विचार करतेस? संजूचा विचार करते. आई बाबांच्या भांडणामध्ये ना मुलांचं नुकसान होतं. या विद्युत आणि शिल्पीच्या भांडणात सगळ्यात जास्त त्रास ना संजूला होतोय.
विद्युतची काही चूक नाही याच्यात अश्विनी. सगळी चूक या शिल्पीची आहे. आई, तुझी वेळ 8ची आहे ना किचनची, मग तिने तुला 7:45लाच का बाहेर काढलं? मी डब्बा कसं भरू ग माझा? अश्विनी आता हिचं ना अति होत चाललंय. मी काढतो हिला बाहेर. अहो आत्ता वाद नको. मग काय ही उपाशी जाईल का? जाऊ दे बाबा, मी बाहेर खाते काहीतरी. मला लेक्चर नाही मिस करायचं हिच्यामुळे. अहो शिल्पी अशी वागते, सगळ्यांना त्रास देते, ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला कोर्टात नाही का होणार? नक्कीच होईल. चला, गरम गरम नाश्ता केलाय सगळ्यांसाठी. उपमा केलाय. संजू, कुहू, या लवकर. अरे अरे सॉरी मम्मी, सॉरी मम्मी. संजू, अरे सॉरी काय बाळा, चुकून होतात अशा गोष्टी. इट्स ओके. बस तू. कुहू बस ग, आणि हे घे. बस 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 बस. कुहू खाशील ना स्वतःच्या हाताने का भरवू? खाशील ना? हा ठीक आहे, हे घे. मी तुला भरव ना. 2 सेकंद थांब, तुमच्यासाठी आणते नाश्ता. शिल्पी, हा? तू शिल्पी विद्युत म्हातारेच ना की कुणी दुसरी बाई घरात घुसलीये? मला प्लीज माफ करा सगळेच. म्हणजे मला माहितीये गेल्या काही दिवसात मी काही फार बरी वागलेली नाहीये तुमच्यासोबत, पण प्लीज मला एक संधी द्या सुधारण्याची. कालच्या प्रसंगाने माझे डोळे उघडलेत आई, त्यामुळे प्लीज मला एक संधी हवी आहे. काय ग बाई, ऐकावं ते नवलच. आय नो, तुमचा कोणाचाच इतक्या लवकर विश्वास नाही बसणार माझ्यावर. खरं तर तुमचाच काय, संजूचा सुद्धा नाही बसणार माहितीये मला. संजू, आय एम सॉरी. मी सगळ्याच बाबतीत तुला खूप फोर्स केलाय, खूप बोललीये, खूप रागावलीये, पण आता मी असं नाही करणार. आता तुला विक्रमच्या ऑफिसमध्ये सुद्धा नाही बसवून ठेवणार मी. तुला हवं तिथे बस. तू सगळ्या गोष्टी आता तुला हव्या तशा करू शकतोस. आणि हो, तुझा समर कॅम्पचा फर्स्ट डे पण मिस झाला, त्यासाठी पण सॉरी. पण आता तू जॉईन करू शकतोस. आता गोष्टी तुला हव्यात अगदी तशाच होते. ओके? रिअली? येस, रिअली. वहिनी, तुला तर मला सॉरी म्हणायलाच पाहिजे. खूप वाईट वागली आहे मी तुझ्या बाबतीत. पण तू विचार कर ना वहिनी, एका आईला कसं वाटेल ग, आपला मुलगा आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्यांकडे चांगला राहतोय, त्याचा दुसऱ्या माणसाशी जास्त चांगला बॉन्ड आहे. मला खूप पॉझिटिव्ह वाटत होतं ग, आणि म्हणून त्या रागात माझा कंट्रोल सुटला आणि मी तुला बोलले. पण खरंच सॉरी. प्लीज निदान आईच्या या भावनेला तरी माफ कर प्लीज. मी नाश्ता आणते. मला भूक नाहीये. खा ना माझ्या हातचं. मला माहितीये तुझ्या बायको एवढं टेस्टी आणि छान मी नाही बनवू शकत, पण माझ्या हातचं खाऊन तू काही आजारी पडणार नाहीयेस. आणते मी, थांब. गरम गरम आहे, खाऊन घे पटकन. बहिणी, हे घे. बघ तरी मी कसा केलाय. घे. आई, तुला आणू आता? नंतर खाते. बरं ठीक आहे. वहिनी, का खात नाहीयेस? बघ ना टेस्ट करून कसा झाला उपमा. संजू बघ हा, तुझी मामी खात नाहीये, उपाशीच राहते ती.
तू भरवतोस का तिला? नाही मी ती मला भरवते, आज मी तिला भरवणार. मामी आज तू पण मला भरव. तू काय माझ्या परमिशन साठी थांबलीस? आय एम रिअली सॉरी. काल मी खूप चिडले होते म्हणून, पण मला माहिती आहे तुमचा बॉन्ड कसा आहे ते, आणि आता मी तुमच्या दोघांच्या मध्ये अजिबात येणार नाही. इनफॅक्ट तू जर त्याला भरवलंस तर त्याचं निदान खाणं तरी होईल आणि मला थोडासा वेळ मिळेल. मी आलेच, चेंज करून येते. एकच मिनिट हा संजू, एकच मिनिट. कंटिन्यू. सॉरी. मयुरी, आय लव्ह यू. मयुरी, प्रतीक, अरे मयुरी थांब ना. मयुरी ऍटलिस्ट मला अवॉइड करू नकोस. मयुरी काय झालंय? तू माझ्या मेसेजेसला रिप्लाय देत नाही, मला माझा कॉल उचलत नाहीयेस, आणि त्या दिवशी पण तू अशीच निघून गेलीस. त्या दिवशी मी तुला प्रपोज केला याचा तुला राग आलाय का? प्रतीक, तुला आता होकार नाही देऊ शकत. थँक गॉड तू असं म्हटलीस. जर ती असं म्हटली असती तर माझा हार्टब्रेक झाला असता ना. ती म्हणजे? हा, तू तुझ्यावर ना एका दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो, आणि आपण ठरवलेलं ना की आपण एकदम क्लोज फ्रेंड्स होत आणि आपण एकमेकांशी सगळं काही शेअर करू शकतो. तसंच मला तिला प्रपोज करायचंय, पण ना मला खूप टेन्शन आलंय ग, म्हणून मी तुझ्यावर प्रॅक्टिस केली. आय होप तुला राग नसेल आला याचा. मला का राग येईल? आपण चांगले फ्रेंड्स आहोत ना. बरं, तुला ती ट्रेजरंटची आयडिया कशी वाटलेली, आणि ती माझी प्रपोज करायची स्टाईल तिच्यावर यूज करू शकतो ना मी? प्रतीक, तू चांगला मुलगा आहेस, त्यामुळे कसंही प्रपोज करशील तरी ती तुला होच म्हणेल कदाचित. शिल्पी, काय आहे? काय ग वहिनी? शिल्पी, अहो आले. काही नाही, मी संजूला पार्लरमध्ये नेऊ का माझ्यासोबत? पार्लरमध्ये? अगं मगाशी तूच म्हणालीस ना की संजू तुला जिथे जायचंय तिथे तू जाऊ शकतोस, म्हणून विचारलं. आणि त्याला ना पार्लरमध्ये यायचंय. ठीक आहे, येऊ दे त्याला तुझ्यासोबत, काही प्रॉब्लेम नाही. खरंच मम्मी? अरे हो बाळा, खरंच जा तू, काही प्रॉब्लेम नाही. तसंही आज मला ना ऑफिसला लेट जायचंय, मग तू तोपर्यंत काय करशील त्यापेक्षा हॅव फन देअर. हा, मी संजूला तयार करते. हो येस. चल 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 चल. आता मला जे हवंय ते शोधायला आणखी थोडा वेळ मिळाला. एकदा ते हाती आलं की तुझी वाट लागलीच समज मिसेस इंडिया. रुद्र कॉलेजमध्ये आहे माझ्या. तो इन्सिडेंट झाल्यापासून ना मला इतक्यात कशातच पडायचं नाही. मेक सेन्स, म्हणजे बरोबर आहे तुझंही. प्रतीक, पण तुला इतकी घाई का झालीये? म्हणजे आत्ताच्या आता लाईफ टाइम साठी प्रपोजल आहे. म्हणजे का नको घाई? मी थांबलो तर तू हो म्हणणार आहेस का मला?
सॉरी. सारखी मस्करी करत असतोस. तू जर हसणार नसेल ना तर मी तुला खरं सांगेन ना. नाही हसत, सांग. माझा ना या गोष्टींवर खूप विश्वास आहे. आणि हे बघ, मला ना त्या ज्योतिषाने हा धागा दिलाय आणि हा धागा घातल्यापासून ना माझ्या आयुष्यात सगळं छान होतंय. हे एनिवेज, आपल्यामध्ये सगळं सॉर्ट झालंय ना आता. म्हणजे आपण आधी सारखे फ्रेंड्स होत ना. पक्का? मग चल, मी तुला कॉलेजला सोडतो. अरे कॉलेजला नको, ऑलरेडी एक लेक्चर मिस झालंय. मी आता डायरेक्ट पार्लरलाच जाईन. म्हणजे तिथे संजू पण आलाय आणि कुहूला घेऊन बाबा पण येणार आहेत. फॅमिली गेट टुगेदर. म्हणजे आता मयुरीला भेटायला परत काहीतरी कारण शोधावं लागणार. काही म्हणालास का? नाही, चल जाऊ. शिल्पी, मला माहितीये काल जे काही घडलं ते तुझ्या विरोधात कोर्टात यूज होईल अशी भीती तुला वाटतेय. पण तसं काहीच होणार नाही. ठीक आहे, काल जी चूक झाली ती आपण परत कधीच होऊ द्यायची नाही. आज जसं गोड गोड घरच्यांशी वागलीस तसंच वागत राहा. अँड द केस विल बी युअर्स. विक्रम, खरंच असं होईल? हो, नक्की होईल. मी ॲडव्होकेट दशपुत्रेंना अपॉइंट केलंय ह्या केससाठी. ही इज वन ऑफ द बेस्ट लॉयर्स. आणि त्यांची जी फी आहे ना ती 25% फी पण नॉर्मल लोक अफोर्ड नाही करू शकत. ते तुला संजूची कस्टडी 100% मिळवून देते. पण यासाठी मी काय करायचंय मग? गोड वागायचं आणि विद्युतचा अंत बघायचा. काल जसा त्याचा कंट्रोल सुटला आणि तो स्वतः लॉयर आहे हे तो विसरला आणि त्याने आपल्याला सगळे पुरावे मिळवून दिले. ते आपल्याला पुढेही खूप मदतीचं ठरेल. विक्रम, मला संजूची कस्टडी मिळालीच पाहिजे, नाहीतर तिथल्या तिथे मी सुसाईड करीन. शिल्पी, विक्रम मोहिते जिवंत असताना तुझ्या केसालाही कोणी हात नाही लावू शकत. तू स्वतःही नाही. ही केस तू जिंकणार म्हणजे जिंकणारच. आपलं ठरलंय तसं सगळं करायचं. ट्राय टू बी द बेस्ट मॉम, बेस्ट सिस्टर, बेस्ट मुलगी. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली, संजू हा खूप सेन्सिबल आणि खूप इमोशनल मुलगा आहे. त्याचं मन जिंकायचंय. त्याला हा विश्वास बसायला पाहिजे की त्याची मम्मी त्याच्यावर खूप प्रेम करते. आणि मग बघ, तोच कोर्टमध्ये तुला चूज करेल. अँड द केस विल बी युअर्स. यू विल गेट द कस्टडी. यस. झालेत. थँक्यू. संजू, बोर झालास का रे बाळा? मामी, मला खूप मज्जा आली. तुझ्याकडे किती बाउल्स आहेत, क्रीम्स आहेत, बॉटल्स आहेत. आवडलं तुला? अरे मग तू पार्लर मध्ये येत जा ना. आता रोज रोज मम्माच्या ऑफिस मध्ये जायचं म्हणजे तिलाही डिस्टर्ब होतं ना. कामं असतात ना. नाही, मम्मी ना मला त्या विक्रमच्या केबिन मध्ये ठेवून जाते आणि मग ना तो विक्रम मला सारखा सांगत असतो, जर तू हे नाही खाल्लंस तर मग तुझ्या पप्पांना मारणार, जर हा नाही खाल्लास तर मग तुझ्या पप्पांना भेटायला नाही देणार. तो बॅड मॅन आहे. विक्रम काका असं वागतो का? आपण ना त्याला शिक्षा करू. पण मम्मीला तुझी खूप काळजी आहे ना, म्हणून ती तुला ऑफिस मध्ये घेऊन जाते. अरे मी सारखा बोलतो की मला त्या विक्रम काकाकडे नाही जायचंय, तरी पण ती मला घेऊन जाते. ती मला ओरडते, तिला माझी मिस्टेक दिसते, त्या विक्रमची दिसतच नाही. मम्मी चिडली की मला मारते. पप्पा तसं नाही करत. पप्पा तुझ्यासारखे केअरिंग आहेत. संजू, मामीकडे ना एक आयडिया आहे. आपण ना तुझ्या मम्माला सांगूया की ऑफिसला जाऊच नको. मग काय होईल माहितीये ना, मम्मा जर ऑफिसला गेली नाही तर तुला सुद्धा तिच्या बरोबर जायला नको ना. नाही, मला आवडतं की मम्मी कामाला जाते आणि मला हे पण आवडतं की तू पार्लर मध्ये येते. आमच्या टीचर नेहमी सांगतात की वर्किंग मम्मीज सुपर वुमन असतात, कारण त्या सगळं करतात. हो रे संजू, तुझ्या टीचर एकदम करेक्ट बोलतायत रे.
म्हणजे सगळ्या वर्किंग मम्माज ना सुपर वुमन असतात, पण काही काही जणांचे पप्पा सुद्धा सगळं काम करतात ना, मग ते पण सुपरमॅन झाले ना. माझ्या पप्पांसारखे. हो, तुझ्या पप्पांसारखे. संजू, तुला जास्त पप्पा आवडतात की मम्मा आवडते रे? दोघं. म्हणजे तुला जास्त तुझ्या पप्पांबरोबर राहायला आवडेल की मम्मा बरोबर राहायला आवडेल रे संजू? दोघांबरोबर. मामी, मला सांग, जर तुला कोणी विचारलं की तुला सर्वात जास्त कोणाकडे राहायला आवडेल, आप्पा आजोबांसोबत की माई आजी सोबत, तर तू कोणाला चूज करशील? आणि मामी, तूच मला सांगतेस ना, फॅमिली म्हणजे सगळ्यांनी एकत्रच राहायला पाहिजे. मला मम्मी पप्पा दोघंही हवेत, पण मला कोणीच मिळत नाही. संजू, रडायचं नाही हा बाळा. हे बघ, तू ना बरोबर बोलतोय. ही मोठी माणसं असतात ना, वेडी असतात. अरे बघ ना, भांडतात आणि नंतर एकत्र पण येत नाही. तुम्हाला लहान मुलांचं बरं असतं की नाही, तुम्ही भांडता, सगळं विसरून जाता आणि एकत्रही येत. आणि माझा संजू मम्मी पप्पांमध्ये एकाला कसं चूज करणार ना? अरे वा, काय चाललंय मामी आणि भाच्याचं? संजू, आम्ही ना खूप मजा केली आणि तुला पण खूप मिस केलं. तू असायला हवा होतास. फर्स्ट डे मिस झाला म्हणून माझा मूडच नव्हता, पण पार्लर मध्ये खूप मजा आली. हे बघा काय आणलंय मी, खाऊ. सगळ्यांनी मिळून खाऊया आता. समोसे आहेत आणि जिलेबी आहे. ओके? अरे वा, अरे वा, मयुरी दीदी पण आली. मयुरी हे घे आणि सगळ्यांना दे प्लेट्स मध्ये. एक मिनिट, हे घे समोसे. संजूला किती? 2 समोसे, 3, 4. काय झालं? रेकॉर्डिंग काय करावं लागतंय ना हे सगळं. शिल्पी बद्दल इतकं काही मिळालं नाही. त्या विक्रम बद्दल? संजूने विक्रम बद्दल जे सांगितलं ना, ते ऐकून ना खरंच मला खूप भीती वाटली. संजूने जे काही सांगितलंय ते कोर्टात सिद्ध करण्यासाठी पुरेसं नाहीये. विचारा, त्या शिल्पीचं वेगळंच चाललंय घरी. एकदम मूड मेंटेन केलाय तिने चांगला. मला विचारते, दादा चहा बनवू का तुझ्यासाठी? असा राग आला ना, ऍक्टिंग करते उगीच फालतूची. ती घरीच आहे आज? 1 तासासाठी गेली होती कुठेतरी बाहेर, पण आता घरीच आहे, ऑफिसला गेली नाहीये. आणि घरची साफसफाई काढली. उशा, आबरे, चादरी सगळ्या बदलते, कपाट साफ करते. काय करायचंय कोणास ठाऊक. शिल्पीने घर स्वच्छ करायला काढले नाही, म्हणजे ही नक्कीच काहीतरी शोधते. पण काय शोधते? काय करूया कळत नाही. मी पण येऊ का? अरे आलायस की? तू इथे काय करतोयस? मी ना इथे ह्या पार्लरच्या ओनर मिसेस अश्विनी वाघमारेला भेटायला आलोय. मला? हा, एक मेकअप असाइनमेंट आहे. बेसिकली एक इव्हेंट साठी एक मेकअप आर्टिस्ट हवा आहे आम्हाला. सेलिब्रिटीचा मेकअप करायचा आहे. व्हॉट? हा, दिव्या नागपालचा. काय झालं ना की आम्ही तिच्यासाठी एक इव्हेंट प्लॅन केला, पण एंड मुमेंटला ना तिच्या मेकअप आर्टिस्टने बॅकआउट केलंय. सो ही खूप हाय प्रोफाईल केस आहे म्हणून. थँक्स प्रतीक, पण अशा हाय प्रोफाईल आणि मोठ्या ऑफर्स आम्ही नाही घेत. हो की नाही अश्विनी? पण ही नक्की घ्या, कारण की ऑब्व्हियसली दिव्या खूप मोठी ऍक्ट्रेस आहे आणि तिचा फेस खूप पॉप्युलर आहे ना. तिच्यासोबत साधी सेल्फी जरी काढली ना तरी ह्या पार्लरची खूप पब्लिसिटी होईल. आणि तो फोटो आपण इथे लावला ना, ते येणारे सगळे क्लायंट हेच विचारतील की तू हिला कधी भेटलीस आणि हिच्यासोबत कधी मेकअप केलास. आणि ऑब्व्हियसली पेमेंट ही खूप नेक्स्ट लेवल असेल. चालेल, मी करेल. खरंच?
नाही म्हणजे माझा विश्वास बसत नाही म्हणून परत एकदा विचारतो, खरंच तू ही ऑफर ज्याच्यात जास्त पैसे मिळणार आहे, खूप पॉप्युलॅरिटी वाढणार आहे, सेलिब्रिटी स्टेटस वाढणार आहे, ती ऑफर तू खरंच घेणार? अहो तिथे जाऊन काय मला सिनेमाचं शूटिंग करायचं नाहीये आणि ही ऑफर माझ्या कामाशी संबंधित आहे ना, आणि मला कुणाचाही मेकअप करायला आवडतं. आणि प्रतीक म्हणाला त्याप्रमाणे आपल्या पार्लरच्या बिझनेससाठी खूप फायद्याचं ठरेल हो. चला म्हणजे कुठल्या तरी ऑफर्स घेणार आहेस तू? मामी म्हणजे टीचर बोलतात तशी तू सुपर वुमन आहेस. सुपर वुमन वगैरे माहित नाही बाळा, पण या दोन्ही गोष्टी सांभाळता सांभाळताना तुझ्या मामीची दमछाक होणार आहे. प्रतीक तू त्यांना सांगून टाक की मी त्यांचा मेकअप करायला तयार आहे म्हणून. ग्रेट. वाव आई, मस्त. प्रतीक थँक्स मॅन. माय प्लेजर सर. चला सेलिब्रेशन करण्याची अजून एक संधी आली आहे, सो लेट्स सेलिब्रेट. प्रतीक जॉईन अस. नाही म्हणजे काय मोठं सेलिब्रेशन नाही, समोसे आणि जिलेबी आणि घे खा तू पण. अश्विनी मी जाऊन आलो जरा. दरवाजा का बंद आहे? दरवाजा का बंद ठेवलाय? हाय, या या. मी पाणी आणते. नाही घर आमचंच आहे, पाहुणचार करायचं तर कर, पण इतकं नको करूस ना. अरे तसं नाही, दमला असाल म्हणून म्हटलं. नाही आमचं दमणं सोड, आधी सांग ये घराचं दार बीर बंद करून का बसतेस आतमध्ये? अच्छा ते होय. अरे त्या सावंत काकू नाही का 4 BHK म्हणत फार पकवतात, फार बोर करतात. म्हटलं तसंही आई नाहीये म्हणून मग म्हटलं त्यांना अवॉइड करावं दार लावून. मी चहा टाक. ए थांब थांब वहिनी थांब, चहा तयार आहे सगळ्यांचा. ये तू बस बस ग बस, कधीतरी बसत जा. आले जा. ज्या गोष्टी अवॉइड करायच्या ते करत नाही त्या गोष्टी अवॉइड करते. आत्याला कसला अटॅक आलाय? चांगलं वागण्याच्या ऍक्टिंगचा अटॅक आलाय. हे घे वहिनी, आल्याचा मस्त गरम गरम चहा आहे, घे. मयू मुलं कुठे आहेत ग? खाली खेळतात. शिल्पी हा नाही, घर अगदी नीट नेटकं ठेवलंयस ग. हो मला वाटलंच होतं तुला एकटीलाच जाणवेल ते. आले तुझं चहा घेऊन. अहो आई कुठे गेल्यात? तर देशपांडेंकडे कसली तरी पूजा होती आणि नेहमीसारखी काही रिक्षा मिळत नव्हती. तिला सांगितलं चल बाईकवर, तर ती काय बाईकवर जायला तयार नाही. 2-2 पिऊ तिला दे. अच्छा मग वाई टाकून सांगितलं जा चालत, मग बसली बाईकवर. बाबा बबन काका सांगत होते त्या कारची ऑफर चालू असेल का अजून? कार मिळेल ग. तुझ्या आईची परवानगी मिळायला हवी ना, ते कठीण काम आहे. वहिनी मी काय म्हणते, खरंच पण तुम्ही आता कार घेऊनच टाका. अगं तुला किती ठिकाणी जावं लागतं आता. गाडी हाताशी असली की बरं पडेल ना तेवढंच. त्याचं काय नाही शिल्पी, मला बस आणि ट्रेनने प्रवास करायला आवडतो आणि ही वेळ मॅनेज करूनच मी बाकीच्या क्लायंट्सना अपॉइंटमेंट्स देते. हे किती दमत असशील ना ग म्हणजे तू. अगं बिस्किट्स नाही घेतलेस तू? घे ना. हे सगळं का करते शिल्पी? कारण मला जिंकायचंय. बोल मयुरी. तुला खूप 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 थँक्यू. तुझ्यामुळे आईला आज एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली आणि आई खूप खुश आहे. मयुरी, फ्रेंडशिपचा ना एक रूल असतो, फ्रेंडशिपमध्ये नो सॉरी नो थँक्यू. ऐक ना, तू उद्या इव्हेंटला येणार आहेस का? म्हणजे मी असा विचार करत होतो की उद्या तिला प्रपोज करेन.
आणि मग जे काय होईल ते तुला सांगता येईल ना. तुला ऑल द बेस्ट. आणि कदाचित ना मला नाही जमणार रे यायला. ट्राय तर कर, येऊ शकतेस तू. बघते मी. गुड नाईट. ओके, गुड नाईट. तीर सीधा निशाने पर लगाए प्रतीक, अब मजा आएगा. वहिनी, वहिनी हे बघ, हा घे ड्रायफ्रुट्सचा डबा, हा पण जवळ ठेव. हे घे, ठेव ठेव ठेव. अगं नाही काय ना, तुला लंच करायला समजा वेळ नाही मिळाला तर तेवढ्या पुरते ड्रायफ्रुट्स खाल्ले तरी बरं वाटेल. हा, आणि हो, तू ना तुझ्या फक्त सेलिब्रिटी मेकअपवर आज फोकस कर बर का. बाकी कशाचंही टेन्शन घेऊ नकोस. घरातली सगळी कामं मी उरकून टाकलीत. ओके. अगं कॉलेजला चाललीयस ना, मग बॅग कुठे आहे? आई मी आज तुझ्या बरोबर येते ना, प्लीज. नको बाळा, कॉलेजला जा. अगं असाइनमेंट्स आहे, 2-3 दिवसात तुझं सबमिशन पण आहे ना, तू कॉलेजला जा. आई ते झालंय सगळं. आम्हाला बघायचं तू मेकअप कसा करतेस. आम्हाला बाबा म्हणजे प्रतीक पण तिकडे येणार आहे. तर तो म्हणत होता की आपण बघूया आई कसा मेकअप करते, कारण ते सेलिब्रिटी आहेत ना. तर आणि परत आईला काही हाताखाली लागलं तर मग हेल्प म्हणून. त्याला मेकअप शिकायचा आता प्रतीकला. बाबा आम्ही निघतो. हा म्हणजे कसं मी सोबत असेल तर आईला लोकेशन वगैरे शोधायला हेल्प पडेल ना म्हणून. ठीक आहे. आई चल, उशीर होईल. बॅग घे, बॅग घे. आणि रिक्षाने जा, धडपड करत. ठीक आहे, बस मध्ये बसून जाऊ नका. येते मी. बाबा येतो आम्ही. बाय बाय बाय. अरे गेली का ती? मला ऑल द बेस्ट करायचं होतं तिला. देवापुढे साखर पण ठेवली होती मी खरं तर. मला कप दे. सॉरी, मी घेते. हा, विचारायचंच राहिलं, तू ब्रेकफास्ट करणार आहेस ना? नाही करणार. हा, तुझ्या असह्य प्रेमाचे ना गॅसेस झालेत माझ्या पोटात. हे बघ. हॅलो विक्रम. अरे उद्या केसचं हिअरिंग आहे आणि मी अख्ख्या घरभर शोधलं पण मला ते पेपर्स नाही मिळत आहेत. आणि जर कस्टडी माझ्या हातात नाही आली तर प्लॅन बी नाही आहे माझ्याकडे. हे बघ, मी आज ऑफिसला नाही येत. ॲट एनी कॉस्ट मला ते पेपर्स शोधावेच लागतील. ओके विक्रम. यार मला ना वैताग आलाय, खरंच सांगते तुला, वैताग आलाय. अख्ख्या घरभर शोधलं. आपल्याला जे हवंय ते मिळ. अरे संजू. हा संजू, काय चाललंय बाळा? मला अशी फेकून उशी का मारलीस रे? मम्मी मला भूक लागली आहे. भूक लागली? अरे आता मगाशी तर पोहे खाल्ले होतेस ना, परत भूक लागली? मम्मी पास्ता करना, भूक लागली आहे. पास्ता बिस्ता? पास्ता नाहीये रेडी बाबा. मी इथे जेवणातच सगळा वेळ गेलाय माझा. मी शिरा केलाय. शिरा देऊ का तुला? अरे ते तुझ्या मामीचं आज मोठं काम होणार होतं ना, म्हणून शिरा केलाय खरं तर. मग शिरा आणते मी. हा, मस्त गोड गोड साजूक तुपातला शिरा खा. नाही, पास्ता. अरे बाबा असं काय करतोयस तू? सकाळपासून मी किती राबतेय गॅस पुढे. संजू, तुझी मम्मी किती काम करतेय. अरे बाबा स्वयंपाक बनवणं काय सोपं आहे का? कणिक ना अशी मस्त भिजवून ठेवावी लागते थोडा वेळ, मग त्याच्या चपात्या छान अशा टम्म फुगतात आणि त्या तुला आवडतात. आणि आज मी गवारीची भाजी केली. तुला माहितीये ना गवार किती किचकट काम आहे. गवार सोलणं म्हणजे वैताग आला मला हे सगळं करून. इतक्या वेळ मी गॅस पुढे उभी होते. मला इतका घाम आलाय, मला इतका कंटाळा आलाय. जरा 5 मिनिटं ना रिलॅक्स करणार आहे मी आता. जरा बसते, दमली आहे मी. तर शिराच आणते. हा, मस्त झालाय शिरा, खा तू. नाही मम्मी, मामी हे सगळे रोज करते आणि आम्हाला आमच्या आवडीचे पण देते. हो बाबा, अख्ख्या जगात तुझी मामीच ग्रेट. हो, शिराच आणते. कुहू तू शिरा खाणार? नका. मग पास्ता? हा, पास्ता खाईन. मग तू पण बोल. घे गो संजू, घे ना बाळा शिरा प्लीज. खूप छान झालाय रे. मला शिरा नको, मला पास्ता
डोकं फिरवू नकोस. आधीच माझं डोकं खूप खराब झालेलं आहे संजू. सो प्लीज हा खा ना शिरा प्लीज. मी खूप कष्टाने बनवलाय. एकदम तुझी मामी कशी बनवते ना सेम टू सेम तसाच बनवलाय. घे. मग मामी बनवते तसा मोदक कर तू. मोदक? आता मोदक कुठनं आला मध्येच? मम्मा मला शिरा नको मला पाहिजे. अरे बाबा मग आता हा शिरा कोणासाठी केलाय मी? मला शिरा नको मला पाहिजे मोदक पाहिजे. काय तुला मूर्ख सांडला शिरा. अरे माझे कष्ट वाया गेले. साजूक तुपातला शिरा होता. मूर्ख मुलगा. मी काय सकाळपासून राबतच बसायचंय. चहा नाश्ता जेवण. मूर्ख मुलगा. अक्कल नाहीये अजिबात. सगळी मेहनत माझी मूर्ख वाया घालवलीस. आणि रडू नकोस हा. रडू नकोस अजिबात. माझं डोकं जर फिरलं ना जंगलात सोडून येईन तुला. आणि काय केलंय या घराचं. किती पसारा मांडलाय. आणि आता हे सगळं कोणी आवरायचं? मी आवरायचं? तुला ना फटकेच दिले पाहिजेत. त्याच्याशिवाय नाही सुधारणार तू. शिल्पी बस. संजूवर हात उचलायचा नाहीये. पहिलं अगोदर तुझ्या रागावर ना कंट्रोल करायला शिक. असं वागतात लहान मुलांशी. आणि तू जर संजूला असंच वाढवणार असशील ना तर संजूची कस्टडी विद्युतलाच मिळालेली बरी. इतके दिवस तुझा हा जो तमाशा आहे ना जो आम्ही बघितला, संजूला मारणं, त्याला असं ट्रीट करणं, तो आज कॅमेराने सुद्धा बघितला आणि रेकॉर्ड सुद्धा केलाय. आणि आता जज साहेब पण बघतील कोर्टात. अश्विनी, आपल्याला उशीर होतोय. कोर्टात पोचायचंय. विद्युत डायरेक्ट भेटणार तिकडे आपल्याला. हो, एवढं आवरलं की निघूया. अहो चहा. चल आवर लवकर. ती तुझ्या भावाशी घटस्फोट घ्यायला निघाली आणि तरी तू तिच्यासाठी कॉफी बनवतेस. आई, या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी वेगळ्या आहेत. माझ्या भावाचा संसार जरी मोडला असला ना तरी आयुष्यभरासाठी शिल्पी माझी नणंद आहे. आणि हे कसं विसरू मी? अगं तुझ्यातला 1% समजूतदारपणा जरी तिच्यात आला असता ना तरी भरून पावले असते. असं नका म्हणू आई. आम्ही दोघी वेगळ्या आहोत इतकंच. तू आवरून घे. तुम्हाला जायला उशीर होईल. हो, तुम्ही नाही येणार? जसे तुझे माई अप्पा नाही म्हणतात ना याला तसंच मीही घरीच थांबेन म्हणते. हे सुद्धा इथे नाहीये. आणि एकटीने भांडणं बघायची हिंमत नाहीये ग माझी. जायच्या आधी देवाला नमस्कार करून जा. हो. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडून काय मिळणार आहे तुला? काही नाही शिल्पी. मला फक्त ना इतकंच वाटतं की संजूचं भलं व्हावं. आणि आत्ता तुझ्याबरोबर राहून त्याचं भलं नाही होऊ शकत. त्यामुळे स्वतःला आधी सुधार, जबाबदारी घे आणि खऱ्या अर्थाने त्याची आई हो. आणि असं जेव्हा होईल ना तेव्हा सगळ्यात अगोदर मी तुझ्या पाठीशी उभी राहीन. कॉफी. संजू नको ना रडू. तुला बघितल्यावर
मला खूप टेन्शन आलंय. जर मम्मी पप्पा सेपरेट झाले तर असं काही नाही होणार. गणपती बाप्पा आहे ना, तो अशी काहीतरी जादू करेल ज्याच्याने सगळं नीट होईल. तू खोटं बोलतेस ना कू, मला बरं वाटावं म्हणून. जादू होणार असली असती तर आज झाली असती. जर ते दोघं सेपरेट झाले तर मग आपल्या दोघांना कधीच भेटता नाही आलं तर मी आईकडे हट्ट करेल आणि इतका हट्ट करेल की तिला आपल्या दोघांना भेटवावंच लागेल. मी तुझ्याशिवाय बर्थडे नाही सेलिब्रेट करू शकत कुहू. संजू, मी नसेल तर तुझा केक कोण पळवणार? मला हे सगळे नको आहे. मला माझे पप्पा, मी आणि मम्मी हॅपी फॅमिली हवी आहे. संजू, रडू नकोस आणि काळजी पण करू नकोस. सगळं ठीक होईल. हा, तुम्ही आज चला आधी दोघं. आई, मी येते. तुम्हा दोघींनाही मी आशीर्वाद देऊ शकत नाही. मी फक्त देवाकडे इतकीच प्रार्थना करू शकते की जे काही योग्य असेल ते घडव. तुम्हा दोघींपैकी कोणीही जिंकलं तरी हरणार माझं संजूचे.